कोथिंबीर हा टाक वर ना. आता काय करायचं? ही तर वाघाच्या गोळीत शिरली. आता मम्मी साहेब सोडत नाही आपल्याला. ही जर सत्यदादाला भेटली ना तर आपलं काय खरं नाही. त्या आधीच तिला पकडावं लागेल. हो चल. वाघमारे, हे बघा सगळं झालंय आता. एकदा टेस्ट करून बघा कसं झालंय. आई तू पण ये ना बघ. बघ ग. बघू. मस्त. एकदम भारी झाली आमटी. तुमच्या दोघांचा बी हाताची चव आमटीमध्ये उतरले, त्यामुळे एवढी चविष्ट लागते. नाही आई, असं काय नाहीये. हे सगळं श्रेय सत्याचं आहे. त्याच्या हाताची चव उतरली. नाही नाही, अहो मी एकट्यानंच थोडी केलंय. सगळ्यांचे हातभार लागल्यात ना, म्हणून चांगलं झालंय सगळं. पण एक खरं सांगू का, म्हणजे फायनल टच तुम्ही दोघांनी मिळून दिलाय ना, त्यामुळे तुमच्या दोघांचं प्रेम जेवणात उतरले. जेवणच भारी झाले. अरे झालं का नाही सगळं अजून? वा 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 वा, कसला वास सुटलाय भारी. एवढा भारी वास सुटलाय म्हणजे सगळं ओके झालेलं आहे. सत्या खरंच थँक्यू. तू होतास म्हणून हे सगळं झालं. आणि आई, सवे, आंबरे आणि वाघमान मॅडम, तुमचं पण लय थँक्यू. सगळं झालं असेल तर हॉलमध्ये जाऊया, गुरुजी बोलवत आहेत. चला. आई तुम्ही पुढे वा, आम्ही आलोच. जा, हे सगळं. हा सर. हे पशा, ये लवकर. ही सोन्या म्हणे हे तर तुम्ही शिकव्या. काय झालं, सापडली का ती? मम्मी साहेब लय मोठी गडबड झाली. आता काय गडबड झाली? त्या बायला आम्ही शोधत आलो होतो, पण पण काय? अहो पण ती तुमच्याच घरात शिरली. अरे काय अक्कल का तुम्हाला? अशी कशी शिरली ती? कोण शिरली? कुठे शिरली? गती पक्ष करायला का नाही, शिरली तेच सांगत होते मला ती दोघ जण. म्हणून म्हणलं घुशीला पकडा, चांगले पकडून ठेवा तिला. कसं ती इकडे तिकडे फिरली की नाही, कागदपत्र कुठं ना माझी. पकडायचं कशाला? मारून टाका, मारून टाका. नाही नाही, मारायचं नाही. का नाही म्हणजे अहो मम्मी असं काय करते? पिल्ल बिल्ल घाले. हा वाढ तिला अजून, मारून टाका. हे हात मेट बसू. माया, अगं नक्की घुस शिरली ना घरात, मग ती करून करून काय करणार आहे?
पक्षाचा एखादा जाहीरनामा नाहीतर एखादी ब्ल्यू प्रिंट कुरतडेल. हे बघ, तू जास्त टेन्शन घेऊ नकोस. एकदम करेक्ट बोलला बघा पप्पा तुम्ही. मम्मी नो टेन्शन काय टेन्शन घेऊ नको. ए जाईद्या मुर्द्या, अरे ते पक्षाचं एखादं महत्वाचं कागदपत्र कुरतडलं तर पक्ष बडतर्फ कर की मला. ए तुम्ही दोघ जण त्या कुशीला पकडा. काय कागदपत्र कुरतड देऊ नका तिला, काय नाहीतर उगा माझ्या तोंडाला फेसरल. चला चला निघा लवकर, लागा का मला. हो मम्मी साहेब. चांगली धोपाटी घाला. चला बाबा, आपण तयारी करू. लग्नविधी तयारी झालेली आहे. वधूवरांना घेऊन या. चला या चला बसा या. अक्षता आणि फुलं मिळाली. गणपतीचं स्मरण करायचंय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ महागणाधिपते नमः. नारळ द्या. नारळ द्या. मम्मी सासू तिथं काय करताय? इकडे कार्यक्रम चालू आहे, या इकडं. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोला माझा सावरू दे थांबना 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 सरसुखाची श्रावणी की नाचरावणी बहा गुंतण्या दूर फिरुनी आज वेळा जीव हा गुणगुणावे गीत वाटे शब्द
सुखाची श्रावणी ही नाच रावळी बहा गुंतण्या दूर फिरुनी आज वेळाची बहा सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला खेळ हा तर कालचा खेळ हा तर कालचा पण आज का वाटे नवा कालचा हा खेळ बघ वाटे नवा सरसुखाची श्रावणी ही नाच रावळी बहा गुंतण्या दूर फिरुनी आज वेळाची बहा गुणगुणावी गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना सावरू दे थांबना सरसुखाची श्रावणी ती नाच रावळी सरसुखाची श्रावणी नाच रावळी वाघमारे, तुम्ही गैरसमज करून घेतला नसता तर आज या जोडप्यांच्या शेजारी आपणही बसलो असतो, ते बी लग्नासाठी. पुन्हा एकदा आपल्या लग्नाचा बार उडला असता. सत्या, मालिनी मॅडमचं सत्य जर आधीच सांगून टाकलं असतंस तर आजची ही मंगलाष्टका आपल्यासाठी असते. वाघमारे, पुन्हा एकदा लग्न कराल माझ्याशी? हीच मालिनी आहे का? काय रे, काय झालं? अहो, त्या बाई, त्यांचा धक्का लागला मला. लागला असेल आता कुणाचा तरी धक्का, एवढं काय त्यात? अहो, तो विषय नाही, त्यांना जरा घाबरल्यागत वाटत होत्या. सत्या, सत्तारचा वाघ आहेस तू, तुला सगळे घाबरतात.
बघितली का ती कुठे आहे ती? सांग मला दिसली आता इथं कुठं शोध पटकन. मम्मी काय कुठं चला फिरताय कवादर शोधते तुम्हाला. चला चला येतो तुम्ही. काय अक्कल का तुला? काय करायचं तुला लुडबुड करायची? तुझ्या मते तात्याची बायको नसते की माझ्या हात. काय अगं तात्याची बायको मालिनी ती आपल्या घरात ती तशीच लय कार्यक्रमात. कशी काय कुठे? हळू बोल हळू बोल जरा. अगं ती शेतच होती आजूबाजूला. तू मी सारखी आत गेली ना म्हणून तुम्ही सगळी माझ्या हातनं. तुला काय गरज होती मध्ये आडवी यायची? तुझ्या मध्ये मिस केली माझ्या हातातनं. खोकला कुठली शोधूया आपण तिला. तिकडे बघा तुम्ही तिकडे मी बघते. सापडेल शोधा. गावली का? नाही ना मम्मी मी काय म्हणते भास बीस झालाय का तुम्हाला? आता दूर दूर पर्यंत पाहायला पण कुठं काही नाही येतात त्यांची बायको वगैरे. हल्लं नाकाचा शेंडा. अगं मी माझ्या सत्याच्या डोळ्यांनी बघितलं तिला इकडे इकडे जाताना. मम्मी आता काय करायचं मग? आता काय करायचं म्हणजे अगं शोधावं लागेल तिला आपल्याला. नाही म्हणजे तुम्ही बोलताय तर असेल खरंच असेल. मम्मी डायरेक्ट सत्या भाऊजींच्या समोर जाऊन उभी राहिली तर तोंडाला चांगलं बोलत की मग कशी बोलतेस का तू? शोधूया आपण शोधूया. शोध डोळ्यात तेल घालून शोध तिला. आहे सगळं व्यवस्थित.
सॉरी सॉरी सॉरी, माफ करा. काय झालं? इथं का बसलाय? तुम्हाला भूक लागली का? अहो मग सांगायचं ना कुणाला तरी. आमच्या इथं जेवणाला कुणी सुद्धा नाही म्हणलं नसतं तुम्हाला. थांबा, मी वाढून देते तुम्हाला. म्हणजे वहिनी चला ना, लवकर बोलवले. तू हो पुढे आले. जेवण ठेवलंय हा, खाऊन घ्या. अय, काय कुठं? काय नाही, जेवणाची तयारी झाली का बघत होतो. झालं हा? आम्हीच केलं. अजून काय काम होतं? नाही काय. या मग. अंकुश, हे बघ, ते जेवतात तिथं. त्यांना काय हवं नको ते बघ आणि इथंच थांब. कन्यादानाची वेळ झाली. वडीलधारांनी कन्यादानासाठी या. सत्यदादा, आम्ही स्वप्नात बी असा विचार केला नव्हता की अनाथ मुलांची अशी लग्न होतील, ते बी इतक्या दिमागात. हे फक्त तुमच्यामुळे झालं. हाय का आता? अहो काका, आधी लग्न तर उरकू दे, मग आभार मानत बसा माझे. या पुढे. सत्यदादा, आमची अशी इच्छा आहे ना की या मुलींचं कन्यादान तुम्हीच करावं. काय? मी? हो नाही नाही, अहो कन्यादान हे वडीलधाऱ्या माणसांनी केलं पाहिजे. मी फक्त लग्नाची व्यवस्था केली आहे, पण ह्या विधीत बसण्याचा सर्वस्वी मान तुमचा आहे. तुम्ही पुढे व्हा. सत्यादादा, मान्य आहे की तुम्ही सगळी व्यवस्था केली. आम्ही विनंती करतो, या मुलींचं कन्यादान तुम्हीच करा. अहो सत्यदादा, तुम्हीच करा. सत्या, अरे सगळे म्हणतायत तर कर ना कन्यादान. हे बघ, कन्यादान करणं पुण्याचं काम असतं. अहो काही हरकत नाही. विधीसाठी 2 जोड्या बसल्या तरी चालतात. हो सत्यदाजी, खरं तर ही संधी ना नशीबवान माणसांनाच मिळते. करा ना. सत्या, आता एवढी लोक म्हणतात तर कर की तूच. सत्यदादा, तुम्हीच करा ना आमचं कन्यादान. बर ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, करतो मी. दादा तुम्ही एकटेच? अहो कन्यादानाला जोडीनं बसावं लागतं. विसरलात का? गुरुजी, जोडीला सुपारी ठेवली तरी चालेल की? हो सत्यजितराव, मंजू असताना सुपारीची काय गरज आहे? मंजू, बघताय ना मम्मी, ही सपनी. म्हणून तर हिला घरात घेत नव्हते मी. जिकडे जाईल तिकडे तर नाही आपली अक्कल पाजवत असते बघ ही. मम्मी, आता काही हे दोघं कन्यादान करणार आहेत का? आणि तुम्ही काय नुसतं बघत बसणार आहे का? हाणला का तो नाकाचा शेंडा? नका दुसरा पर्याय आहे का आपल्याकडे आता? आणि ह्या लग्नापेक्षा का नाही ती मालिनी महत्वाची. कुठं दडून बसली काय माहिती. काय करू? सगळं इतकं छान सुरू आहे. मी नकार देऊन चांगल्या कार्याला गालबोट नको लागायला. सगळे किती खुश आहेत. या सगळ्यांच्या आनंदासाठी चला आता जोडीनं कन्यादान करा.